सकाळी लवकर उठून मी निघाली होती पुण्याला, कारण की ऑफिस आहे, ऑफिसला जावं लागतं. माझा चेहरा खूप खराब झाला आहे, कारण की एक तर ऊन इतकं आहे आणि झोप होत नाही. आता नुसतं पिंपल्स येत आहेत. आणि सकाळी सकाळी नाशिकला बाय म्हटलं, इतकं छान वेदर होतं जाताना. रस्ते पण मस्त खाली होते. मी सकाळी लवकर निघाली होती आणि पुण्यामध्ये आल्या आल्या एवढं गरम व्हायला लागलं. पुणे जास्त गरम आहे नाशिकपेक्षा. नाशिक थोडं थंड होतं. आणि 12 वाजेपर्यंत तर मी वाकडेवाडीला पोचली होती आणि कॅब बुक केली. मी निघाली कारण मला घरी यायचं 1 तास लागतो. आणि बघा काय काय छान छान गाड्या दिसतात, ते मी व्हिडिओज अटॅच करते. इतकी खरंच मला दरवाजा पण उघडता येत नव्हता. मला इतकं सोपं गोष्ट आहे, त्याच्यामध्येच मी एवढा टाईम वेस्ट केला. इकडे नाही तिकडे नाही, हे नाही ते नाही. मला वाटलं आता कोणाला तरी बोलावं लागतं, पण मग फायनली दार उघडलं. One eternity later. तर मी पोचली आहे घरी. मी पुण्याला आली आहे वापस, कारण की मला ऑफिसला जायचं आहे. खूप हेक्टिक वीक असणार आहे, कारण की आमच्या टीमचे 2 लोक नाही आहेत, तर मग खूप काम आहे. आम्ही 2 जण काम करणार आहे हॉस्पिटलमध्ये. तर कारण की माझ्या मैत्रिणीचं लग्न आहे या हॉस्पिटलची सुट्टीवर आहे आणि हेक्टिक असणार आहे. तर बघू कसं आहे. मी पटपट आवडते आणि मला ऑफिस पण दाखवतं माझं. तर जर का कोणी प्रवास करत असेल तर प्लीज लवकर 6-7 वाजता सुरू करा, कारण की एवढा ऊन आहे, प्रचंड ऊन आहे. आणि मी पूर्ण काळवंडली येते. मी आंघोळ वगैरे करून येते फटकन आणि मग आपण करू. मी रेडी आहे गाईस. आता मी ऑफिसला निघते आहे. हा माझा कॉट सेट मी मिंत्रावरून घेतला आहे. असे समरचे मी अजून घेतले आहेत, मी तुम्हाला दाखवेल. जर तुम्हाला पाहिजे म्हणजे बघायचे असते तर मला कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा. आणि लेट्स गो. ऑटो बुक केला आहे, ऑटो खाली येतो आहे. सो आणि मी ID कार्ड घेतलं का नाही, तर मी विसरली आहे. तर आता पहिले बघायला लागेल की ID कार्ड आहे की नाही. ID नसेल तर परत वर यावं लागेल. पण मला जितकं आठवतं मी ID कार्ड बॅगमध्ये टाकलं, जाऊन बॅग चेक करूयात. मी पोचली ऑफिसला. जो ऑफिस आहे मला वरती तर काही शूट करता येणार नाही, कारण की मला शूट करणं अलाउड नाही आहे. हां, ID कार्ड मला सापडलं होतं. बापरे, रिक्षावाला तर इतका खतरनाक रिक्षावाला भेटला. म्हणजे त्याने एकदम फुल व्हॉल्यूमला गाणं गाणं धूम मचावल्यासारखं. मी धाड 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 करत पोचली आणि मी पोचली आहे. मी कानात ते घालणं विसरली, पण ठीक आहे. मी आता वर जाते आणि काही शूट करता आलं तर करून तुम्हाला दाखवते. बाई. तर मी घरी आली आहे. मला नंतर काहीच शूट करायला वगैरे भेटलं नाही. मी खूप कामात होती आणि आत्ताच जस्ट माझं काम संपलं. लिटरली 2 वाजलेत रात्रीचे आणि मी असंच नोटिफिकेशन्स येत होते, तर मी व्हॉट्सअप चेक करायला उघडलं आणि मला आता असं वाटतं की मी ते काच व्हॉट्सअप उघडलं आणि मी का चेक केलं. इतकं भयंकर काहीतरी घडलं आहे आणि मी इतकी घाबरली आहे. तर मी उद्या सकाळी नाशिकला निघते आहे. माझं ठरलं आहे, मी सकाळीच कॅब बुक करणार, मी निघणार आहे. काय घडलं ते मी तुम्हाला आता नेक्स्ट व्लॉगमध्येच सांगेल. तर स्टे ट्यून्ड आणि
मी तर चालली आहे. मला खूप भीती वाटते आहे तशी पण, तर मी निघते आहे. बघू नेक्स्ट ब्लॉगमध्ये मी तुम्हाला सगळं स्क्रीनशॉट्स वगैरे पण अपडेट करते. आणि आता सध्या चेहरा माझा खूप खराब झाला आहे, तर मग घरी जाते आणि मम्मीला सांगते की ह्याचं काहीतरी बघ, तर ह्याच्यावर पण काहीतरी उपाय शोधून नेक्स्ट ब्लॉगमध्ये सांगते. सो येस, बाय गाईज, गुड नाईट.